नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण डिंकाचे लाडू करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: डिंक, वेलची, पंपकिन सीड्स, खसखस, मेथी पावडर, खारीक, अक्रोड, बदाम, काजू, मनुके. एक वाटी खोबऱ्याचे काप, गूळ, हळीव, पांढरे तीळ, मखाना, रवा, नाचणीचं पीठ आणि तूप टाकूया. डिंक तळलाय, आपण आता त्याला काढूया. अशाच प्रकारे आपण सगळे डिंक तळून घेऊया. खारीक टाकूया. खारीक परतून झाली, आपण आता त्याला काढूया. बदाम टाकूया. बदाम परतले, आपण आता त्याला काढूया. अक्रोड टाकूया. अक्रोड परतून झाले, आपण आता त्यांना काढूया. तीळ भाजून घेऊया. तीळ भाजून झाले, आपण आता त्यांना काढून घेऊया. हळीव भाजूया. हळी भाजून झाली, आपण आता याला काढून घेऊया. मखाना भाजूया. मखाने भाजले तर आपण आता यांना काढून घेऊया. काजू परतूया. काजू परतून झाले, आपण आता याला काढूया. मनुके टाकूया. मनुके परतून झाले, आपण त्यांना काढूया. खसखस टाकूया. वेलची हे भाजून घेऊया. ती भाजून झाली, आपण त्याला काढूया. नाचणीचं पीठ आपण भाजूया. नाचणीचं पीठ मंद गॅसवर छान भाजून घेतले, आपण आता याला काढूया. आपण आता रवा भाजूया. रवाही छान भाजला, आपण आता त्याला काढूया. आता गुळ वितळून घेऊया. 1 किलो गुळामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. गुळ वितळला, आपण त्याला गाळून घेऊया. हे गुळाचं पाणी गाळणीने गाळलं. भांड्यामध्ये छोटे छोटे खडे निघालेत आणि गाळणीमध्ये कचरा निघाला आहे. गुळामध्ये एवढा कचरा निघाला. गुळाच्या पाकामध्ये मेथी पावडर टाकून शिजूया. त्यामुळे लाडूची चव कडू होणार नाही. या पाकामध्ये आपण 1 कप तूप टाकूया.
हा गुळाचा पाक तयार आहे. भाजलेलं नाचणीचं पीठ, रवा आपण मोठ्या भांड्यामध्ये काढूया. आपण हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटूया. डिंक पण मिक्सरला वाटून घेऊया. डिंकाची फाईन पेस्ट आपण मोठ्या भांड्यामध्ये काढूया. ड्राय फ्रूट्सची फाईन पावडर बनवूया. आपण हे सगळं मिक्स करूया. पंपकिन सीड टाकूया. हे लाडूचं मिश्रण तयार आहे. लाडूचे मिश्रण तयार आहे. आपण आता त्याचे लाडू वळूयात. लाडूचे 4 चमचे मिश्रण घेऊया. दोन चमचे गुळाचा पाक घेऊया. आणि हे छान ह्यात मिक्स करूया. आणि आपण याचे लाडू वळूया. आपल्या मुठीमध्ये जेवढं मिश्रण बसेल तेवढेच आपण लाडू वळूया. म्हणजे सगळे लाडू एकसारखे येतात. अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया. लाडू तयार आहेत. आपण त्याला सर्व करूया. हे हिवाळी पावसाळी मेथी डिंकाचे लाडू साध्या सोप्या पद्धतीने बनविले आहे. गुळाच्या पाकामध्ये मेथी पावडर शिजवल्यामुळे या लाडूची चव कडू होत नाही, पाक घट्ट होत नाही. शेवटपर्यंत हे लाडू वळले जातात. शिवाय महिनाभर हे लाडू टिकतात. हे मेथी डिंकाचे लाडू शुगरसाठी, सांधेदुखीवर, कंबरदुखीवर उपयुक्त ठरतात. तसेच हे लाडू मोठेच काय पण लहानसुद्धा आवडीने खातील. आय होप की मेथी डिंकाचे लाडू तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय कराल. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. मेथी डिंकाच्या लाडूची रेसिपी सहज जमेल अशीच आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.